थोड्या वेळेला गेला तर नाही चालत. नाही म्हणजे मी वाट लावत असेल ना. आजपर्यंत तू खोटं बोलत नव्हतीस म्हणशील. खोटं? तू रजनीला भेटायला जात श्याम बरोबर फिरायला चालली. हो हो, मी त्यांच्या बरोबर चालले आहे. एकूण माझ्या कानावर आलेलं खरं नाही. का आलं तुमच्या कानावर? जे मी आता बघितले, तू एका जजाची मुलगी आहे हे विसरलीस, तर एका नाविक अधिकाऱ्याची पत्नी आहेस हे मात्र विसरू नको. डॅडी, या पती पत्नीचा संबंध कुठे येतो? ही मैत्री आहे. विवाहित स्त्रीला मित्र असू शकतो, मैत्रीण असू शकतो. आणि जर तर तो खरा मित्र असता तर खोटं बोलणं नसतं. चंद्राच्या दर्शनाने उफाळलेल्या सागराला सुद्धा किनाऱ्याची मर्यादा असते. विवाहित स्त्रीला सुद्धा अशीच बंधन असतात, अशीच मर्यादा पाळावी लागते. इंग्लंडमध्ये इतकी वर्ष राहूनही इतका सणाचाही विचार करतात तुम्ही. कारण आमचा धर्म सणत आहे, संस्कृती प्रधान आहे. जगाच्या पाठीवर मी कुठेही राहायला गेलो ना तर मी भारतीयच म्हणून राहील. पण नवरा घरात नसताना पर पुरुषाबरोबर फिरणं ही जर तुझी संस्कृती असेल तर ती मला मान्य नाही. पण ज्या देशात तुम्ही मला वाढवतेत ना तिथे सगळ्यांना हे मान्य आहे. सगळ्यांना मोकळेपणा आहे तिथं. इथेच फक्त बंधनं आणि बंधनं. सूर्याभोवती फिरणारा सुद्धा कृष्णाचं बंधन असतं, लग्नाला सुद्धा बंधन असतात. धाग्यात गुंफलेला मुठभर काळा मिळत 7 जन्मीचं बंधन असतं आणि या बंधनात किती मोकळेपणा असतो याची तुला कल्पना नाही. पण मोकळेपणा म्हणजे स्वैराचार नाही. म्हणजे मी स्वैराचार करते असं म्हणायचंय तुम्हाला? असं लोकांनी उद्या म्हणू नये एवढीच माझी इच्छा आहे. लोक काय वाटेल तसं बोलतील. वाटेल तसं वागल्याशिवाय वाटेल तसं बोलणार नाहीत लोक. म्हणजे माझ्यावर तुमचा विश्वास नाहीये? विश्वास तुझ्यावर आहे, पण तुझ्या मोहावर. पण यात मोहाचा प्रश्न येतोच कुठे? ही मैत्री आहे आणि ज्या पाश्चात्य देशात तुम्ही मला लहानाची मोठी केली तिथं विवाहित स्त्रियांना मित्र असू शकतो.